जय श्रीराम, जय महाराष्ट्र. मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो. आणि परवा हा मूवी ऑलरेडी रिलीज झाला आहे 26 एप्रिलला, जुना फर्निचर. पण मी बघणार आहे. पण आधी माझा विचार आहे की आईबरोबर जाऊन जरा मी नाच गो घुमा बघणार आहे. मी त्याच्यासाठी जरा जास्त उत्सुक आहे आणि मी त्याच्यासाठी सेव्हिंग्स करत आहे खरं तर. आणि जुना फर्निचर पण बघावंसं वाटतं, पण मी बघीन, थोडं प्लॅन करून नंतर जाईन मी. बट आता आपण ऑफिशियल ट्रेलर रिॲक्शन करू, कारण आधी राहिली होती. कारण बॅक टू बॅक इतके व्हिडिओज येतात, तुम्ही बघतातच आहे. 100 सबस्क्रायबर्स पण आपण पार केलेले आहेत. So, by the way, audience that is out of India does not understand Marathi. I hope the YouTube provides this captions, because I do not script my reaction videos. So for them, I'm talking in English. So this is a Marathi movie, Zuna Furniture, which means old furniture. This stars Mahesh Manjrekar, अँड इट इज डायरेक्टेड बाय हिम. त्याचंच डायरेक्शन आहे. सो आपण ह्याच्या ट्रेलरमध्ये आपण आधी पहिले जम्प करू, बघू कशाबद्दल आहे मूवी. टीजर बघितला तर खूप सस्पेन्सफुल होता. सो आपण आता याच्यात डायव्ह इन करू. माझं नाव गोविंद श्रीधर पाठक. गेल्या महिन्यातच 71 लागलं मला. अरे वा, तसंही वयाच्या मानाने तब्येत तशी बरी आहे. हा, गुडघे थोडे दुखायला लागले हल्ली. तुमचे 140 झाले. लिहून ठेव, मी 2 दिवसांनी देतो. उशीर झाला भाऊ यावेळी. काय झालं? पुन्हा भांडून आलात ना कोणाशी तरी? ही कोण आहे? तुला माहितीये मी कोण आहे? काय करू सुहास, मी असाच आहे. असेच आवडता मला. आणि तो चष्मा द्या इकडे. आमचे जावई आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होणार आहेत. माझं अकाउंट मला open करू दे ना. काही बोलू नका बाबा. आज त्या भाजीवालीनी सगळ्यांसमोर ऐका ना बाबा, नंतर बोलूया का आपण? मला आवरायचं हो. सुहास, अभयला फोन लाव. अभयला. हॅलो अभय, काय झालं? त्या सुहासला हार्ट कट झाला. कुणाचा? माझ्या पत्नीचा. माझ्या मुलाने केलंय. बाबा काय चाललंय? आपण कोर्टात बोलू अभय. सर, फारच भीषण परिस्थिती आहे आज ज्येष्ठ नागरिकांची. हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो, त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो, त्यांना सक्षम बनवतो, त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो, स्वतःचं दुःख लपवून. आई नजरेच्या बाहेर गेली, काय मोकलून रडणारी मुलं पुढे महिनोन महिने आई वडिलांचं तोंडही बघत नाहीत. स्वतःच्या सख्ख्या मुलाला उद्ध्वस्त करताना लाज कशी वाटत नाही ह्या म्हाताराला? मुलगा आहे तुम्हाला, काय होईल त्याला याचा विचार केलायत का? त्याने विचार केला, तुझं काय होईल म्हणून पैसे मागायचे? मागायलाच पाहिजे ना, मुलगा दिलाच पाहिजे ना. तुम्ही तर स्टार झालात भाऊ सगळीकडे. 4,72,82,100 हे माझ्या हक्काचे पैसे आहेत आणि मला ते हवेत. काय अपेक्षा तशा आमच्या त्यांच्याकडनं? आम्हाला तुमचं नको पैसे, पण दिवसातना एकदा आमच्या पाठीवर हात फिरवून विचारा ना की आई कशी आहे, बाबा कसे आहात. जरा खूपच सत्य परिस्थितीवरती हा ट्रेलर आहे. धक्काच बसला मला. नाही, खरं वयस्कर झाल्यावर, हो खरं सांगायचं तर मी पण माझ्या आईबरोबर एकटाच राहतो. मी आता सिंगल आहे, अजून लग्न व्हायचं आहे. आई पण आता 60+ आहे. सो घरची नोकरी, माझी नोकरी आणि घरचं सांभाळणं दोन्ही माझं चालतं. आईला पण सांभाळणं, असं तिचंही वय झालं आहे. लास्ट इयर हार्टचं ऑपरेशन होऊन गेलं. बऱ्याच जणांनी ज्यांनी माझे व्हिडिओज बघितले त्यांना बेबी माहीत असेल. सो तिचं हार्टचं ऑपरेशन होऊन गेलं होतं आणि आता त्याच्यातून पण आम्ही रिकवर झालो आहे. फायनान्शियल स्टेबिलिटी एवढी नसते, पण हे जे अशी सेटल्ड मुलं असतात, ऑलरेडी जे कमवतात, आई बापांनी दोघांनी भरपूर कमवलं आहे आणि व्यवस्थित सगळं मुलांसाठी केलेलं आहे. शिक्षण व्यवस्थित झालं आहे, नोकरी व्यवस्थित करून झाली, स्वतःचा व्यवसाय लावून देण्यात पण मदत करतात. बऱ्याच वेळा असं असतं
नॉट एव्हरीवेअर बट समवेअर टू सम एक्सटेंट इज ट्रू. पण अशा केसमध्ये मुलं असे भांबरावून जातात, निघून जातात आणि आईवडिलांना स्वतःच्या एकटाच सोडून जातात आणि परत पुन्हा बघत नाही जोवर मरत नाही तोवर. आणि सत्य परिस्थिती आहे पूर्ण जगातच, नॉट ओन्ली इंडियन्सच नका म्हणू, कुठल्याही जगात कुठल्याही देशातले पॅरेंट्स असो मुलांचे असो बऱ्याच ठिकाणी ही स्टोरी कॉमन आहे. स्वतःच्या म्हाताऱ्या आईवडिलांना एकटं घरात टाकून जातात, स्वतःचं दुसरं घर घेऊन दुसरीकडे सेटल होतात, लांब जातात, देशाच्या बाहेर निघून जातात. आम्हाला आईवडील आमचे नको, आम्हाला आमची एकटी प्रायव्हसी हवी म्हणून एकत्र राहतात. पण अशाच्यात ते विसरून जातात आईवडिलांनी काय संस्कार केले, त्यांनी काय किती काय म्हणतात त्याला कष्ट केली आहेत, केवढे पावसाळे पाहिलेत किंवा हेही म्हणण्यापेक्षा त्यांनी किती त्रास सहन केला त्यांचं जीवन जगण्यात. आपल्याला जे सगळं आयत्या हातात मिळतं ते त्यांना एवढं कधी मिळत नव्हतं ॲज कम्पेअर टू धस जनरेशन. आणि जेनझीला आणि 97 बॉर्डनंतर आय थिंक सगळ्यांना जेनझीच म्हणतात. सो जेनझीला अजिबात अक्कल नाही आहे कसं सांभाळायचं असतं आपल्या पॅरेंट्सनं. त्यांना काही समजत नाही यातलं. रेस्पॉन्सिबिलिटी हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नसतो, ही सत्य फॅक्ट आहे. नुसतं एन्जॉयमेंट, पैसा उधळणं, दारू, इलिसिट कनेक्शन्स, सट्टा वगैरे कुठनं सत्ता मे बी असेल नसेल काय सांगता येत नाही. दॅट इज नॉट ऑल्सो मच कंपल्शन. बट आईवडिलांना इग्नोर करून बाकीचं आपलं स्वतःचा पुरतं बघणं हे खूप चालत असतं. सो दिस इज अ मेजर मेसेज दॅट इज बीन गिव्हन या मूव्हीमधून. सो हा पण बघायलाच हवा. जुनं फर्निचर आणि नाच गो घुमा आपण प्रयत्न करू एकत्र बघायचा. मी शक्यतो प्रयत्न करीन दोघांचाही रिव्ह्यू शॉर्टमध्ये एकत्र देईन, एका व्हिडिओ नाही तर 2 वेगळ्या व्हिडिओजमध्ये करायचा प्रयत्न करीन मी. खूप धक्कादायक स्टोरी आहे बाबा, खूपच असं मनाला ताण आणला. आत्ताच मी एका पॅरानॉर्मल व्हिडिओला रिॲक्ट केला जी ह्याच्यानंतर रिलीज होईल खरं तर. पण हो 2 बॅक टू बॅक असे धक्केदायक असं छातीवर असं धडधडतं येतं. आता हाय ग, एक पॅरानॉर्मल भूतांची व्हिडिओ आणि ह्याच्यावर एक हे धक्कादायक स्टोरी. खूप रडवणार आहेत. ऑलरेडी रेस्पॉन्सेस बघतोय मी इंस्टाग्रामवर, खूप इमोशनल आणि खूप असे सुंदर रेस्पॉन्सेस, पॉझिटिव्ह रेस्पॉन्सेस आहेत असं सांगायचं आहे मला. सो आपण पण घेऊ याला रेस्पॉन्स लवकरच. आपण जाऊन बघू हा मूवी. विथ दॅट सेड, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब टू माय चॅनल. मी पुन्हा तुम्हाला भेटेन. तोवर जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. बाय बाय.